मार्च महिन्यामध्ये पाऊस कुठं आणि किती होऊ शकतो त्यासाठी मार्च महिन्यातल्या पावसाचा अंदाज देणारा हा नकाशा पहा। त्यात निळसर रंगात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। हिरव्या रंगात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या रंगात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। त्यानुसार कोकण विभागामध्ये जवळपास सर्वच भागात मार्च महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे आणि जळगाव भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल। पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागात तसेच सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात मार्च मध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे। विदर्भाकडे पाहिल्यास मार्च महिन्यात पूर्व विदर्भात सरासरी इतका पाऊस तर पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे। सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असलेल्या भागातच काही ठिकाणी गारपिटीचाही धोका असू शकतो। माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या YouTube चॅनलला नक्की भेट द्या।